वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याला विरोध करण्यासाठी पण उभा या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज. तर एक नवीन पायंडा या महाविकास महायुतीनं काय झालं, ते एकनाथ शिंदे साहेब महाविकास आघाडीत होते ना, अजित पवार होतेत ना, त्याच्यामुळे झालं. मला तेच येतात, ते तिकडे पाहिलं की मला वाटतं की असा भास होतो. त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने एक नवीन पायंडा या महाराष्ट्रात आणलेला आहे. अध्यक्ष महाराज, आपलं राज्य प्रगत राज्य आहे. आपलं राज्य देशातल्या सगळ्या राज्यापेक्षा एक आगळं राज्य आहे आणि आपण खर्चावर मर्यादा ठेवून विकासाच्या कामावर लक्ष घालणारं हे राज्य, अशा पद्धतीचं या राज्याची ख्याती होती. अध्यक्ष महाराज, आपण आता 57,800 समथिंग कोटी रुपयाचं ही पुरवणी मागणी या ठिकाणी पहिल्या दिवशी या सरकारने मांडली. अध्यक्ष महाराज, एक गोष्ट मी आपल्याला सांगतोय, मी अर्थशास्त्री नाही आहे. अर्थशास्त्री आमचे मुनगंटीवार साहेब आहेतच तिकडे समोर, म्हणजे तुम्ही हे होतात ना अर्थमंत्री म्हणून, त्यामुळे 5 वर्ष सलग 5 बजेट आपण मांडलेले आहात. त्यामुळे अध्यक्ष महाराज, मार्च मध्ये आपला बजेट आला आणि मार्च मधल्या बजेटच्या नंतर 3 महिन्यानंतर आपण 57,000 कोटीच्या वर पुरवणी मागण्या मांडतो आहे. याचा अर्थच असा जातो की हे राज्य आता दिवाळा या राज्याचं निघालेलं आहे. या राज्यामध्ये आर्थिक समतोल कुठेही नाही, आर्थिक नियोजन नाही, पैसे खर्च करण्याचं कुठलंही तारतम्य नाही. पैसे विकासाच्या कामावर खर्च करण्यापेक्षा काही मूठभर लोकांवर कसं खर्च करता येईल या पद्धतीचं धोरण या सरकारचं चालते आहे. कोणी म्हटलं? आमचं ए गँगला विरोध आहे. आमचा ए गँगला विरोध आहे. डी गँग होती पहिले, आपण मुद्दाम बोललात म्हणून. पहिले डी गँग होती मुंबईत, आता ए गँग आली आणि त्याच्यामुळे मूठभर लोकांसाठी हे सरकार चालतंय का, अशा पद्धतीचं एक आता या राज्याच्या जनतेला वाटायला लागला. ते आताच आपले उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बद्दलचा विरोध आहे का. अध्यक्ष महाराज, आम्हाला बिलकुल अजिबात नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही 3100 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ, अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं. यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ. 2100 रुपये देण्याच्या जागी हे 1500च्या पेक्षा आता 500वर आले. यांनी वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतका लाभ भेटलेला आहे, तो लाभ भेटलेला आहे. पहिले काय या सरकारला दिसलं नव्हतं, हे सरकारमध्येच होते. ज्यावेळेस यांनी घोषणा केली 1500 रुपयाची, त्यावेळेस हे सरकारमध्येच होते. तेच वित्तमंत्री होते, ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते. मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही, मग तुम्ही 1500 रुपये दिले. 1500च्या जागी आता 500 का आलेत? आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही 2100 रुपयेच दिले पाहिजेत, हे मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी बसून जे बोललं त्याला आमची भूमिका मी मांडली अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी